आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या। महात्मा ज्योतिबा फुले योजना 1.5 लाखाची होती, ती आपण 5 लाख रुपये केली। 5 लाखापर्यंत कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला। त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही। त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड, पांढरं रेशन कार्ड असं काही नाही। 12.5च्या 12.5 कोटी जनतेला पूर्ण 5 लाखाचा विमा केला आपण। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील आयुष्यमान भारत 5 लाख केला। त्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी रुपये दिला होता, पण तुमच्या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले। 1 लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला। माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची पत्र घेऊन आला की लगेच मी सही करायचो आणि ताबडतोब त्याला पैसे मिळायचे, त्याचं ऑपरेशन व्हायचं, त्याचा जीव वाचायचा। शेवटी हे पैसे कोणाचे? जनतेचे पैसे आहेत। त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून आपण 2.5 वर्ष काम केलं। तुम्हाला माहित आहे कोविडमध्ये देखील आपले शिवसैनिक रस्त्यावर होते। हा एकनाथ शिंदे देखील पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता, लोकांना मदत करत होता। तेव्हा कोण कुठं बसलं होतं आपल्याला माहित आहे, मी काय बोलत नाही। लोकांमध्ये जायला लागतं, लोकांना ऐकायला लागतं, लोकांशी संवाद साधायला लागतो। मग त्या काळात देखील कोविडमध्ये देखील शिवसैनिक रस्त्यावर होता। अनेक शिवसैनिक आपले पदाधिकारी मदत करत असताना त्यांना लागण झाली, त्यांचे जीव गेले। तुमचा एकनाथ शिंदे देखील ऑक्सिजन असू द्या, रेमडेसिवीर असू द्या, ते आपले ऑक्सिजन प्लांट असू द्या, पूर्ण राज्यभर उभे केले आपण आणि सगळ्यांना मदत करता करता मला एकदा नाही 2दा कोविड झाला, पण या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्याच्यातून मी बाहेर आलो आणि मुख्यमंत्री झालो। तेव्हा देखील मी नेहमी म्हणतो, भाषणात सांगतो मी, तेव्हा देखील सीएम म्हणजे मी चीफ मिनिस्टर समजत नव्हतो। सीएम म्हणजे कॉमन मॅन। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे। आता डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन। सर्वसामान्य माणसाची नाळ कधी तुटता कामा नये आपली। सर्वसामान्य माणसाला समर्पित भावनेनेच आपल्याला काम करायचे, ही शिवसेना आहे आपली। बाळासाहेबांनी तेच आपल्याला शिकवलंय, आनंद दिघे साहेबांनी तेच शिकवलंय, अडल्या नडल्याला मदत करा। आपण वैद्यकीय कक्ष केला, मंगेश चिवटे त्याचं काम बघतो। महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्ष आता काम करतोय, पूर्ण जिल्ह्यात सगळ्या। डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जवळपास 150 ॲम्ब्युलन्स राज्यभरामध्ये त्याचं वाटप केलं आणि अनेक शेकडो हजारो कॅम्प पूर्ण राज्यभर घेतले। आणि म्हणून आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आपण खूप मोठं काम केलंय। आज मला आठवतंय तुम्ही सिद्धेश इथं डोळे तपासणी, चष्मा वाटप, महिलांचे आजार, कर्करोग तपासणी, बालरोग, दंतचिकित्सा, रक्तदाब, मधुमेह, सगळं बरंच ECG आहे, CBC, हे सगळं ठेवलंय। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 9 मेमोग्राफीच्या गाड्या सुरू केल्या। म्हणजे कर्करोग जो माझ्या लाडक्या बहिणी आपल्याकडे दुर्लक्ष करतात आपल्या तब्येतीकडे आणि मग हा आजार वाढत जातो, म्हणून गावागावामध्ये ह्या गाड्या जाणार, तपासणी करणार आणि अर्ली डिटेक्शन, लवकर रोगाचं निदान झालं की त्याची ट्रीटमेंट लवकर होते, अशा प्रकारचं काम केलं। ॲम्ब्युलन्स 103 ॲम्ब्युलन्सचं काम सुरू झालं। अनेक योजना वाढदिवसाच्या दिवशी सुरू झाल्या। मी या ठिकाणी आणखी एक सांगतो आपल्याला, आज राज्यभरातून आपल्याकडे लहान मुलं येतात। लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात, छिद्र जन्मजात,
आणि ते छिद्र त्याचं ऑपरेशन महागडं असतं. 3, 4, 5 लाख रुपये लागतात. ते माझ्या वाढदिवसाला आणि श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसाला आम्ही ठाण्याच्या सुपर स्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन करतो, मोफत त्याचं. आतापर्यंत 6 ते 6,500 मुलांच्या हृदयावरच्या छिद्राच्या शस्त्रक्रिया झाल्या. असे अनेक कामं आपण करतो मुंबईमध्ये. आज बघा इथं किती मोठा लोकांचा रिस्पॉन्स आहे. शेवटी लोकांची ही गरज आहे आणि लोकांची गरज भागवण्याचं काम शिवसेना करते आहे या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून. त्याचबरोबर मी मुख्यमंत्री झाल्याबरोबर जे ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मी चालू केला होता, पहिले 50 चालू केले. इथं आयुक्त चहल होते, त्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तुम्ही का सुरू नाही केला. ठाण्यात आम्ही करू शकलो, छोट्या ठाण्यामध्ये. मग तेव्हा आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना संपूर्ण मुंबईमध्ये 250 ते 300 ठिकाणी आपण सुरू केला. तिथं जाऊन लोक उपचार घेत आहेत, औषधं घेत आहेत, मोफत तपासणी होती. तुमच्याकडे आहे की नाही? दिंडोशीमध्ये 4 आहेत बघा, मागाटण्यात 5, इकडे पण आहेत. म्हणजे हे दवाखाने जे आहेत हे दवाखाने घराच्या बाजूला, आपल्या वस्तीच्या बाजूला, म्हणजे चालत जायचं, पायी औषध घ्यायचं, इंजेक्शन घ्यायचं आणि तपासणी करायचं आणि आपल्या रोगाचं निदान करायचं. हे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण मुंबईत सुरू केला आणि तेवढ्यावर आपण थांबलो नाही, तर राज्यभरामध्ये 700 ठिकाणी आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला. शेवटी बघा वैद्यकीय सुविधा ज्या आहेत या सगळ्यांना परवडत नाहीत. त्या आपल्याला एक तर मोफत द्याव्या लागतात, नाही तर माफक दरामध्ये कराव्या लागतात. आणि म्हणून आपण आता पुढे मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी या बजेटमध्ये सांगितलं, सिद्धेश, की ही सेवा जी आहे ही कॅशलेस सेवा झाली पाहिजे. आला बिना पैशाचा माणूस आत आला पाहिजे आणि बरा होऊन गेला पाहिजे. कारण मी केम हॉस्पिटलमध्ये जेव्हा व्हिजिट केली तेव्हा मला काही लोक भेटले, माझ्या लाडक्या बहिणी भाऊ भेटले, बोले औषधाला पैसे आमच्याकडे नाहीत. मग 0 प्रिस्क्रिप्शन औषधं पण मोफत देण्याचा निर्णय केला आपण आणि या बजेटमध्ये त्याची तरतूद केली आहे. आता सर्व महापालिका हॉस्पिटलमध्ये औषधं पण मोफत मिळणार, एकही पैशाचं आपल्याला विकत घ्यावं लागणार. मी त्यांना आणखी एक सांगितलं, आमचे लोक काम 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 कामाच्या मागे असतात. आमच्या लाडक्या बहिणी परिवार प्रपंच सांभाळतात आणि आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देतात, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही. मग घरोघरी जाऊन तुम्ही ड्राईव्ह घ्या हेल्थ चेकअपचा, तपासणी. आता ती मोहीम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू होईल, त्याचं प्लॅनिंग सुरू आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरात मुंबई महापालिकेचा माणूस येईल, डॉक्टर येईल आणि तपासेल आणि तिथल्या तिथे निदान आणि तिथल्या तिथे उपचार. हे आपण का करतोय? मुंबईकर फक्त काय निवडणुकीपुरते आहेत का? निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, एकच पालीपूत. ते आता झाली घिसीपिटी कॅसेट झाली आहे. आता लोक विश्वास ठेवत नाही. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे, मुंबई मराठी माणसाचीच आहे, मुंबई मुंबईकरांची आहे. आणि म्हणून मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेलाय त्याला पुन्हा परत आणण्याचं काम आपलं सरकार करणार आहे. असं काम करा ना. रोज काय शिवाय देता एकनाथ शिंदेला, आरोप करता. अरे काम करा ना. आरोप करून काय मी छोटा होणार आहे का? माझी लाईन कमी करायची, पुसाय लाईन कापून माणूस लाईन कापून छोटा होत नाही, मोठा होत नाही. त्याच्या बाजूला मोठी लाईन उभी करायला लागते कामाची, ते करा. काय शिते त्याचा आमचा आता बघा टीमने सगळ्या ही कामाची लाईन मोठी केलेली आहे. असं काम करा. नुसते सगळे जमा करत काय बसता? द्या ना लोकांना, वाटा जरा.
देना बँक पाहिजे, लेना बँक नको. आयुष्यामध्ये दोन्ही हाताने एकनाथ शिंदेने दिलेला आहे, कोणाचा निमता कोणाचा घेतलेला नाही. आणि त्यामुळे मी बिंदास असतो, कधी कुणाला घाबरत नाही. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आपण केलं. माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या. लाडक्या बहिणी योजना इकडे असतील, लाडक्या बहिणी असतील ना, हात वर करा बरं. तुमच्या योजना, लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी. ही योजना सतत सुरू राहील. ज्या योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील. आरोग्य विभागामध्ये सरकारच्या आता मी वैयक्तिक लक्ष स्वतः घालतोय. म्हणजे पूर्ण राज्यभर माणसाला कसं आहे, वेळेवर निदान झालं पाहिजे रोगाचं. रोग वाढला, आजार वाढला की मग त्याला ट्रीटमेंट परिणामकारक राहत नाही. आणि म्हणून ते डायग्नोसिस झालं पाहिजे, यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष घालतोय. आपल्या PSC ज्या आहेत, आपण स्मार्ट PSC करतोय. म्हणजे PSC अपग्रेडेशन करतोय, अपग्रेड करतोय. लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून आज एवढं हे चित्र बघून मला समाधान वाटलं, आनंद वाटला की हजारो लोक या ठिकाणी आलेत. हजारो लोक तिकडे तपासतायत, डॉक्टर तपासणी करून घेतात, औषधं मिळतायत, चष्मा मिळतोय. आणि ज्यांची सर्जरी करायची आहे त्यांची सर्जरी देखील आपण लिहून घ्यायची. ती सर्जरी देखील, ऑपरेशन देखील मोफत या ठिकाणी केलं जाईल. आणि म्हणून सर्व नगरसेवक आहेत, विभाग प्रमुख आहेत, सर्व पदाधिकारी आहेत, मी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि सिद्धेशला पण त्याचंही मनापासून अभिनंदन करतो. एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलाय. आपण तर हा विभाग वाईज, म्हणजे मुंबईमध्ये आता या विभागातले, ज्या विभागातले लोक इकडे येऊ शकतात ते आले. आता दुसऱ्या लांबच्या विभागामध्ये आपल्याला असाच दुसरा महाशिबिर घेतलं पाहिजे, तिसरं महाशिबिर घेतलं पाहिजे, चौथं घेतलं पाहिजे. आणि बिलकुल मुंबईमध्ये सगळीकडे हा महाआरोग्य शिबिराचा पसारा वाढवा, जिथं तुम्हाला काही कमी पडणार नाही. एकनाथ शिंदे तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीशी आहे. आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज जे तपासणी करायला आलेत, जे आपले नागरिक आहेत, त्यांची देखील आरोग्य त्यांचं चांगलं राहावं, ठणठणीत राहावं. आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद कायम असू द्या, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार टाळ्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके